नमस्कार मंडळी, मी आहे अदिती आणि ही आहे माझी ॲक्वेरियम गॅलरी. आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करते एक भन्नाट दिवस. कारण आज आपल्याकडे आला आहे फिशचा स्टॉक आणि आपलं पूर्ण शॉप फिशने भरून जाणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला आज दाखवणार आहे की फिशचा स्टॉक कसा येतो आणि तो आम्ही कसा इंट्रोड्यूस करतो. सो या बॅग्समध्ये सुद्धा फिश आहेत. आपण पहिले बघूया बॉक्सेस ना. तर अशा टाईपच्या बॉक्सेसमध्ये हे फिशच्या बॅग्स येतात आणि अजून बॉक्सेस तिकडनं अनलोड होतात आहे. तोपर्यंत आपण बघूया की आत्तापर्यंत अनलोड झालेल्या बॉक्सेसमधनं कुठले कुठले फिश निघाले आहेत. तर ही आहे पहिली फिश व्हरायटी जी म्हणजे रेमिरेझी आहे. आणि इथे सुद्धा काही फिशेस आम्ही फ्लोट केलं आहे. बरं, फिशेस आपण कुठनंही विकत घेता तेव्हा हे अत्यंत गरजेचं आहे की फिशचे जे पॅकेट्स आहे हे आपल्याला अशा पद्धतीने फ्लोट करायचे आहेत. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली जर फिश टाकले तर फिशला शॉक लागू शकतो. तर इथे आमचे पॅकेट्स फ्लोट होऊन झालेले आहेत. फिशना आम्ही ॲक्लिमेट केलं आहे आणि आता मी हे फिशेस इंट्रोड्यूस करायला सुरुवात केली आहे. मंडळी, ॲक्वेरियम शॉप चालवणं हे वाटतं तितकं सिम्पल नाही आहे बरं का. बरंच हार्ड वर्किंग आहे. कारण एकाच माणसाला मल्टीटास्किंग असावं लागतं. आणि हो, फिशेसचा तुम्हाला सखोल अभ्याससुद्धा गरजेचा आहे. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या कस्टमरला फिश किंवा फिश टँक सजेस्ट करता तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं असतं. बघा, तुमच्याशी बोलता बोलता आपले फिश सगळे ॲक्वेरियममध्ये टाकून झालेत सुद्धा. तर इथे मी काही व्हरायटीज तुम्हाला दाखवते, जसे की सिक्लिड्स आहेत, काही टेट्राज आहेत, रेमिरेजिस मी तुम्हाला ऑलरेडी दाखवले आहेत. आता हे फिशचं कलेक्शन प्रत्यक्षात तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला माझ्या गॅलरीला यावं लागेल, जी की आहे विमाननगर पुणे येथे.